कोल्हापूर जिल्ह्यात मला वाटते मतदार यादीत काही फरक नाही असं आम्हाला वाटते. कारण इथं कसं आहे, अटीतटीची इलेक्शन होती. अहो देवा भाऊ, तर कार्यच नाही चांगलं. सांगतोय एक आणि करतोय एक. म्हणजे बाहेरचे येऊन किती मोठ्या प्रमाणात इथं इन्कम सोर्स सुरू करू शकतात. तसं इथल्या स्थानिकांना काय रोजगार आहे? शिव माझ्याकडे कसा येईल आणि हा त्याला फोडायचा कसा, संपला विषय. शेतकऱ्याकडे लक्ष कुठं आहे? आज त्यांना दिलं टेंडर 5 लाखाचं 10 लाखाचं, त्यातले 3 लाखाचे रस्ते गेले, 2 लाख त्यांच्या खिशात गेले. राहिलेला विषय काय? सगळ्या आश्वासनाची खैरातच असते. कोण आश्वासन पूर्ण करून गेलाय? आता येणाऱ्या या निवडणुकीला काय इच्छुक उमेदवारांना काय संदेश द्याल? काय संदेश द्यायचं? ती पैसे देते आणि म्हणते आता करा मतदान मोकळवा. लोकप्रतिनिधी असेल तर कामं होतात की प्रशासनाची कामं? लोकप्रतिनिधी असल्यानंतर कामं होतात. लई काय होत नाही, पण थोड्या प्रमाणात का होणार होतात. लय होत नाही म्हणजे लई ती त्यांची स्वतःची कामं चाललेली असतात. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट. स्वागत आहे. आपण पाहतात गेले 8 वर्षापासून जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील किंवा महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका न लागल्यामुळे अनेक गावामध्ये अनेक विकास कामे थांबलेली होती. त्यामध्ये आपण शाहवाडी तालुक्यातील सरोड या गावी आलोय. जिल्हा परिषदेचा मतदारसंघ आहे. अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी आहेत. अनेक प्रकारची कामं या ठिकाणी विकास कामं होणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये रस्ते असतील, आरोग्य असतील, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील, हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आज आलेलो आहे. आपण काही लोकांच्या महत्वपूर्ण प्रतिक्रिया घेणार आहोत की त्यांना काय नेमकं समस्या गेल्या 8 वर्षापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामं कोणकोणती तटलेली किंवा होणं गरजेचं आहे. तर आपल्यासोबत इथले गावकरी ग्रामस्थ आहेत सरोडचे. आणि सर, मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव अशोक पाडवकर. गेले 8 वर्षापासून जिल्हा सदस्य नाहीत या गावामध्ये किंवा ह्या जिल्हा परिषदेच्या पंचायत मतदारसंघामध्ये. तर कोणकोणती कामं आहेत की ज्यांना होणं गरजेचं आहे जिल्हा परिषद? काही कामं थांबलेत सगळी. जिल्हा परिषद रस्ते व्यवस्था आपल्या गावात काय झालेलं नाही. आणि नाल्याचे काम आपल्या पंचायतचे नाल्याचे पंचायतचे फंडाचं तेवढं हे होते काम, दुसरं काय नाही. आणि जलस्वराज्याची हे चालू आहे, स्कीम चालू आहे, ती आता 5-6 महिने थांबलेली. कधीपासून तो प्रकल्प चालू होता आणि ते काय होती? आता तर 2-1.5 वर्ष झाले की चालू आहे. त्याच्यामध्ये काय आपल्याला काय माहिती आहे का कशामुळे थांबला होता किंवा काय? त्यांना फंड मिळाले नाही, पैसे मिळाले नाहीत, कॉन्ट्रॅक्टरला पैसेच मिळाले नाहीत, थांबलेलं. थोडं पैसे मिळाले काम करत चालू करून थोडं मिळेल तसं करतात. रस्त्याच्या संदर्भात काय आपलं? रस्ते काय आता आमच्या गावात काही रस्ते बऱ्याच ठिकाणी रगडले आहेत. आणि शासनाचा निधी मिळाला नसल्यामुळं आणि इलेक्शन लांबवल्यामुळे बरीचशी ही कामं थांबलेली आहेत. आपलं फिल्टर पाण्याची जी योजना आहे 4-4.5 कोटीची, ती बी रगडलेली आहे. त्यामुळे सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. आता शासनानं निवडणुका जाहीर केले किंवा निवडणूक अजून तारीख जाहीर नाही, पण असं असताना सुद्धा काही ठिकाणची जी कामं, विकास कामं आहेत, कोणकोणती विकास कामं व्हावीत येणाऱ्या उमेदवारांच्याकडून किंवा तुमची जे काय नागरिकांच्या ज्या समस्या विकास कामाच्या असं तुम्हाला वाटतं? सर्वसाधारण आता पांदीचा एक विषय आहे सगळ्या, म्हणजे रानातल्या रस्त्यांचा, तो महत्वाचा आहे. ते बी आता म्हणजे उसळी खाली आणि शांतच बसलेली ते बी. आणि आमच्या गावातला म्हणजे हे जो प्रोजेक्ट आहे का नाही, म्हणजे फिल्टर पाण्याचा, स्वच्छ पाण्याचा, तो अत्यंत महत्वाचा आहे. तो तर झालाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्याविषयी, शेतीला जी वीज मिळते शेतकऱ्यांना पाणीसाठी, तर ती विजेचं कसं नियोजन आहे काय आपल्याला माहिती आहे? रात्र पाळी बंद व्हावी, कंटिन्यू दिवस पाळीनं वीज मिळावी, हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता नवीन जे त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीटर, ऑटोमॅटिक मीटर केले ते योग्य नाही, शेतकऱ्यासाठी योग्य नाही. त्यांचं बिल हे शेतकऱ्यावर अन्याय केलाय. त्यासाठी होय, बिलाला म्हणजे कसं आहे, बिल जास्त बसतंय, ते नको आहे मीटर.
नवीन काहीतरी आपलं बिल कमी येण्यासारखं काहीतरी शेतकऱ्यासाठी व्हावं. हाय तेच असावं नाही, पहिलं हाय हे जुनं असावं. पद्धतीनेच असावं. जुन्या पद्धतीत आता हा पाऊस पडला, गेले मे महिन्यापासून पाऊस चालू होता आणि शेतकऱ्याच्या पेरणी करताना पाऊस आणि आता हे काढतानाही पाऊस काढता आला. नाही पाऊस. अशा वेळेस ह्या मतदारसंघामध्ये काय पिकांचं नुकसान अति झालं का? नुकसान आहे. भाताची ऊस, ऊस भात, नजरांचं काही भात गेलेला आहे. मागच्या महिन्यात जो पाऊस पडला मुसळधार, तर त्या पावसामध्ये पिकाचं नुकसान झालं होतं. ते पंचनामे वगैरे झालेत का शेतकऱ्यांचे? नाही, आमच्या इथे काही पंचनामे झालेले नाहीत. पण कसं झालंय, 4-5 महिने सतत पाऊस असल्यामुळे काय झालं माहितीये का, पिकांचं म्हणजे जाचणूक झाली आणि त्यामुळे पिकं बी बरोबर आली नाहीत आणि आताही भात वगैरे सगळी पावसामुळे झडायला लागली आणि त्याच्यामुळे नुकसान व्हायला लागलं. सोसायटी विचार कर की बाबा ही शेतकऱ्याची परिस्थिती आज काय आहे, त्याला कसा स्तरला पाहिजे, आज कुठल्या स्तरावर आता आहे, हे महत्वाचं आहे का नाही. मग त्यातनं त्या शेतकऱ्याला कर्ज दिलं जातं. मग त्या शेतकऱ्याचे फेडायचे हे नसली, म्हणजे समजा अचानक पाऊस लागला, पाणी आलं, दुष्काळासारखीच परिस्थिती निर्माण झाली. आता आमच्या इथं समजा सर्वे केला पण पैसे तुमच्याकडे आले का? काहीच नाही आले. मग तुमचा सर्वे थांबला कुठे? थोडक्यात आहे पंचनामे झाले परंतु पैसे आलेले नाही. हा? हा, मग तुमचं पंचनामे झालेत काय? नाही, पंचनामे होऊन पैसे आलेले नाही. आलेले नाही. तुम्हाला माहित आहे की शासनाने सरकारने किती जाहीर केलाय तर? ते काही सुद्धा माहित नाही. हेक्टरी 18,000 रुपये जाहीर केले असं सरकार म्हणते. हा, ते अजूनपर्यंत तुमच्याकडे आले का? ते नाही. 36 जिल्ह्यापैकी 26 जिल्हे धरल्याचा उरलेले काय वाळवंटात गेलीत का सगळी? म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश काय, आम्हाला इथनं मागे जवळजवळ आता जवळ तुम्हाला सांगतो 19 बसणं, 2003 बसणं मावा आला, 19ला पूर आला, पुन्हा आणि 22ला पूर आला, सलग डबल. मग आम्हाला तुम्ही काय दिलं सांग? शेतकऱ्यांना काय मिळालं नाही, काहीच नाही. प्रशासन असल्यामुळे काय चालून झालं, कोणाला बोलायचं पण सांगायचं. कोणाला बोलणार तुम्ही? दुसरी एक अपेक्षा काय माहितीये का, आता पहिले कशा आमसभा व्हायच्या, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी सगळी लोक आमसभा आणि मग ते ग्राहक सांगायची तर काय म्हणून, आमची ही सुविधा नाही, आमची ती सुविधा नाही म्हणून. आता ते पद्धतच बंद पडली. ती सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी आणि महाराष्ट्र आणि सगळ्या देशभर तसं व्हायला पाहिजे, पण महाराष्ट्रभर तर ते व्हायला पाहिजे, म्हणजे त्या समस्या सगळ्या सांगताय. सध्याच्या सरकारच्या कारभारावर तुम्ही नाराज आहे तुम्ही? राज्य सरकारच्या कारभारात राज्य नाराज आहे. अहो देवा भाऊ, ते कार्यच नाही चांगलं. सांगतोय एक आणि करतोय एक. तुम्हाला सरसकट कर्जमाफी करायची, मला राहून दे, तुम्हाला सरसकट कर्जमाफी करायची. तुम्ही जी लोक धरले तसा 25,000 अनुदान एक वेळ झालं, ते तरी सगळी लोक तुम्ही सपिवली का? सगळी 50% धरलं, ते तरी दिलं का? सगळ्यांनी दिलं तर सगळ्यांनी द्या, नाही तर देऊ नका कोणाला. माझ्या म्हणण्याचा उद्देश काय, मला दिलं, मी काहीतरी बोलतोय म्हणून मला दिलं, माझ्या तोंडावर मारू नका तुम्ही. बरोबर आहे का चुकीचं आहे? त्या सगळ्यांनी मिळायला पाहिजे सभासदांना, तरच त्याचा फायदा आहे, तरच आम्हाला किंमत आहे. आम्ही तिथे थांबलो. रेग्युलर कर्ज पेड करतात का नाही, त्या लोकांची तरी पूर्ण वगळलंच, काहीच नाही त्यांना. रेग्युलर मध्ये 25-50 हजारापर्यंत धरायला पाहिजे. 50,000 मध्ये होतो. मी फॉर्म वर थंब मारून आलो आणि 1 वर्ष झालं पैसे आले नाही. ती स्कीमच बंद पडली. ती स्कीम म्हणजे ते ऍपवर मारून पत्र काढलं आणि हे बंदच पडले आणि ते बँकेत पैसे जमा नाही. मागच्या 2 वर्षापासून राज्य सरकारनं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या, म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल किंवा कौशल्य विकास योजना असेल, ह्या योजना आता म्हणजे आनंद शिधा ही बंद पडले का नाही. पैसे महिन्यात 2-2 महिने आता घरकुलचे पैसे आता आम्ही येतील ग्रामपंचायतीमध्ये असतो. घरकुलचे पैसे किंवा 5-6 महिने आलेले नाहीत, हप्ता आलेले नाही बांधून. तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या मग त्या योजनेच्या अंतर्गत बाकीच्या योजना परिणाम झालाय का, की जेणेकरून जसं नवीन मीटर आले त्यांनी त्यात काटछाट केली पुन्हा, म्हणजे त्या बहिणींनी पुन्हा देताना म्हणजे इलेक्शनच्या पिरियड मध्ये काय केलं, सरसकट केलं आणि आता बऱ्याच बहिणींनी म्हणजे पैसे यायचं बंद झालं. 2100 देतो म्हणत, पण नाही दिलं तरी चालेल, पण 1500 का विना ते रेग्युलर असं चालू पाहिजे. आता मागाशी काकाने एक विषय मांडला की तुम्ही बऱ्यापैकी पावसाळ्यात जास्त खाल्लेले आहे. गेल्या
10 वर्षातलं जे काय राज्य सरकार राज्यातलं जे वातावरण आहे राजकीय की जसं पक्ष फुटीचा विषय असेल किंवा आमदार पळवण्याचा विषय असेल किंवा एकंदरीत जे काय कुरघोडी झाली राजकीय ती शेतकरी म्हणून किंवा सर्वसामान्य नागरिक म्हणून याच्याकडे आपण कसं बघतो? आता बघण्याचा विषय म्हणजे कसं झालंय सांगू तुम्हाला, शेतकऱ्याकडे ती बघायच्या मापातच राहिलेली नाही. फक्त प्रत्येक जण आपलं आपलं राजकारण लागला बघायला. लक्षात आलं का? शिव माझीकडे कसा येईल आणि हा त्याला फोडायचा कसा, संपला विषय. शेतकऱ्याकडे लक्ष कुठं आहे? टीव्हीला आम्ही बातम्या बघतोय, एवढंच आम्हाला त्यातनं निष्कर्ष कळतोय की बाबा शेतकऱ्याकडे लक्षच यांचं नाही. साधी सर्वसामान्य गोष्टी. आता एक महत्वाचं पण, आता येणाऱ्या ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, ह्या निवडणुकीला तुम्ही जेव्हा मतदान करणार तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर कोणता विषय असणार मग त्या विषयावर आपल्याला मतदान करायचं? बरोबर आहे की कसं आहे, आपल्या गावची सुधारणा जर झाली तरच तो माणूस उमेदवार म्हणून लायक ठरतो. बरोबर आहे. मग उमेदवार कसा असावा? मन मिळावं, माणसातनं फिरणारा, माणसाबरोबर मिळून जाणारा असावा उमेदवार, तर त्या सगळ्या गोष्टी ठीक होतात. नाहीतर काही. माझं नाव अक्षय करम माने, मी सरडगावचा रहिवासी आहे. आणि युवकांच्या प्रश्नाबाबत बोलायचं झालं तर गेली कित्येक वर्ष आम्ही इथल्या स्थानिक प्रतिनिधींना किंवा जे आता खासदार असतील किंवा जे आमदार असतील त्यांना वारंवार आम्ही युवकांचे प्रश्न मांडत आलेलो आहे. आणि प्रश्न मांडायचं झालं तर गेली 19ची जो निवडणूक झाली म्हणजे खासदारकीची, त्यावेळी जेव्हा युवक संवाद युवकांशी असा एक कार्यक्रम राबवला गेला धैर्यशील मानेंनी, तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये आम्ही कॉलेजवर युवकां एकत्र येऊन असा प्रश्न मांडलेला की जो बॉक्साईड उत्खनन ज्या तालुक्यात होते मोठ्या प्रमाणात, ते बॉक्साईड उत्खनन होऊन बेळगाव सारख्या ठिकाणी जाऊन तिथं अल्युमिनियमचे जे काही तयार होतात गोष्टी, म्हणजे अल्युमिनियम जे बॉक्साईड मधून तयार होणार आहे ते बेळगाव सारख्या ठिकाणी होते, तर ते प्लांट आहे तो इथं का आपण करू शकत नाही? जो ट्रॅव्हलिंग खर्च इथून तिथं माल शिफ्टिंग करण्यासाठी लागतो, तो ट्रॅव्हलिंग खर्च कमी होऊन इथल्या मित्रांना किंवा युवकांना रोजगार चांगल्या पद्धतीने मिळू शकला असता. आणि तो युवक पूर्णपणे आपली, कुठल्या युवकाला वाटते की आपलं गाव सोडून बाहेर कामाला जावं? कुठल्याच युवकाला वाटत नाही. मी स्वतः युवक आहे, मी पण नोकरीसाठी झटपडत आहे. मलाही माहिती आहे काही पराकाष्ठा करून नोकरी कुठपर्यंत मिळते आपल्याला. व्यवसाय रोजगार हा आपापल्या ठिकाणी योग्य पद्धतीने मिळत असेल तर प्रत्येक युवक हा त्या पद्धतीने विचार करत असतो. अशा पद्धतीनंच प्रतिनिधींनी विचार केला पाहिजे की सोर्स आहे इथं, उत्पन्नाचा सोर्स आहे, पण त्याच्याकडे बघितलं जात नाही त्या पद्धतीने. रिडेव्हलपमेंट होत नाही, ती रिडेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. प्रतिनिधींनी लक्ष द्यायला पाहिजे. फक्त रस्ता, नाले, गटारी असल्या गोष्टींकडे लक्ष न देता रोजगारांना मोठ्या प्रमाणात निर्मिती करणं गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि हे 100% व्हायला पाहिजे तर व्हायला पाहिजे असं तुमच्या माध्यमातून मी त्या प्रतिनिधींना सांगत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुका झाल्या, लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्याच्यानंतर 8 वर्षांमध्ये जिल्हा परिषद निवडणूक लागतायत. तालुका हा ग्रामीण डोंगरी विभागात तालुका आहे, शावडी तालुका. या ठिकाणी भरपूर विपुल प्रमाणात नैसर्गिक संपत्ती आहे असं आपण म्हणालात. उद्योगधंदे येण्यासाठी शासनाकडून कोणत्या स्तराने प्रयत्न होणं गरजेचं आहे? आता शासन आणि नैसर्गिकता ह्या गोष्टी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. निसर्गाचा विचार करायला गेलं तर निसर्ग ही शाश्वत गोष्ट आहे. निसर्गाची विटंबना करून एखादा प्रोजेक्ट इथं आणायचा विचार जरी केला तर इथं निसर्गप्रेमी किंवा पर्यावरण प्रेमी भरपूर प्रमाणात विरोध करत आहेत. आता फक्त आपल्या तालुक्यात फक्त एकच कारखाना आहे, तो म्हणजे साखर कारखाना. तुम्हाला माहिती आहे, उदय साखर कारखाना. त्याच्यावर डिपेंड असणारी लोकसंख्या किती आहे, त्याच्यावर डिपेंड असणारी युवक किती आहे, किती जणांना तिथं रोजगार उपलब्ध आहेत. त्याच्या अपोजिट आपण काय करू शकतोय? आता इथं सगळ्यात मोठी कंपनी हिरडा कंपनी म्हणून इथं आंब्याला एक सुरू आहे. हिरडा हा निसर्गातून उत्पन्न होणारा एक घटक आहे. तो हिरडा त्या पद्धतीनं तिथं कंपनी कोण चालवते ती कंपनी, ह्याचा कधी तुम्ही विचार केलाय का? म्हणजे बाहेरचे येऊन किती मोठ्या प्रमाणात इथं इन्कम सोर्स सुरू करू शकतात. तसं इथल्या स्थानिकांना काय रोजगार आहे? स्थानिकांनी त्याचा कधी विचार केलाय का? स्थानिक स्वतःची जमिनी विकून मुंबईसारख्या शहरात जाऊन कामं करायला लागले. अशी पद्धत झाल्या का करत नाहीत? माणसांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. का मत आहे? कारण की सेंद्रिय शेती ही माणसाला उत्पन्न सोर्स करणारा एक मोठा घटक आहे. आता तुम्ही वरच्या वाड्या वस्त्यावर गेला तर तिथं काही काही ठिकाणी पाणी पोचलेलं नाही. तिथे शेती ही फक्त पावसावर डिपेंड आहे. पावसाची शेती कुठंपर्यंत आहे? फक्त भात
रताळ ह्या गोष्टींसाठी. त्याच्यानंतर बाहेर काय हा प्रश्न स्थानिकांनी किंवा युवकांनी येऊन त्या लोकप्रतिनिधींना विचारला पाहिजे. असं कोणच पुढे येत नाही. प्रत्येक जण प्रत्येकाच्या मागण्यानुसार फिरत असतो. कुणाला कुणाचं काही घेणं देणं लागलेलं नाही. प्रत्येकानं आपली मतं दाबून फक्त ठीक आहे इट्स ओके. तुमच्यासारखे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कुठल्या गोष्टी मांडल्या पाहिजेत माणसांपुढे हे सगळ्यात गरजेचं आहे. रस्ते नाली ह्या गोष्टी होत राहणार आहेत. आज त्यांना दिलं टेंडर 5 लाखाचं 10 लाखाचं, त्यातले 3 लाखाचे रस्ते गेले, 2 लाख त्यांच्या खिशात गेले, राहिलेला विषय काय. त्याच्यानंतर होणाऱ्या गोष्टी मॅटर करतात. माझ्यासाठी मी एक युवक आहे किंवा ह्या जागरूक आहे म्हणून मी तुमच्यासाठी बोलतो. बाकी माझं असं मत नाही की बरं ठीक आहे सगळ्या गोष्टी आहेत महत्वाच्या असं नाही म्हणत की युवकांनीही त्या पद्धतीने राजकारणाकडे बघितलं पाहिजे. म्हणजे प्रतिनिधी आहेत त्यांना टच केला पाहिजे की ह्या गोष्टी तुम्ही आणा, त्या गोष्टी करू शकतो आपण असं सगळ्यांनी. हो का, आता ह्यांना प्रतिनिधी म्हणून निवडले किंवा खासदारांना प्रतिनिधी म्हणून निवडले तर त्यांनीच त्या कामं करणं हे आमचा अजेंडा नाही. आमचा अजेंडा असा आहे की तुम्ही कामं करा आणि आम्हालाही सोबत घ्या. अशा पद्धतीनं आमचं मागणं आहे. याचं बॉक्साईटचं मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जातंय आणि ते इतर जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर जातंय आणि मग तिथं उद्योगधंदे जे स्थापले जातात का नाही, तर इथल्या मुलाशनी तरुणांना इथं नोकरी मिळेल. इथला कच्चा माल नेण्यापेक्षा हिथंच ते जर कारखाना जर काढलं तर आणि डेव्हलप जर सरकारने केलं तर ते अत्यंत चांगलं होईल आणि लोकांनी रोजगार मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लागतात. जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या किंवा नगरपालिका नगर परिषदच्या. गेल्या 8 वर्षापासून तुमच्या भागामध्ये, तुमच्या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळं कोणकोणती कामं जी आहेत हे तुमचे पेंडिंग आहेत किंवा तकलीफ होणं गरजेचं असतं मला वाटतं. रस्त्याची कामं आता हे जिल्हा परिषदेमधनं व्हायलाच पाहिजे. ते आता पेंडिंग राहतेच का नाही. मग ते उमेदवार असला तर काय ते बोलता तरी येते. बरोबर आहे का. उमेदवार नसल्यामुळे सगळं अवघड होऊन बसतं सगळी गोष्टी. होय, प्रत्येक वेळेस प्रशासकाला जाऊन सांगायचं योग्य नाही होती आणि तेवढं शक्य नाही. ते शेतकऱ्याला शक्य नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भात जो काय वीज बिलाचा मागाशी जो मुद्दा आपण सांगितला टाका की वीज मीटर जे आहे ते नवीन होतं, तो काय विषय आणि काय शेतकऱ्यांची भावना त्याच्यामध्ये. ते वीज मीटर आता नवीन बसवणार आहेत का नाही ते बसवायलाच नाही पाहिजे. पहिलं रेग्युलर मीटर नाही का, हे तुम्ही काय करणार आहे. आपल्या टीव्हीला रिचार्ज मारायला लागतो का नाही, तीच पद्धत होणार आहे होती प्रीपेड. हा, मग ती गरज काय आहे शेतकऱ्याला. शेतकऱ्याला सामावून घेणारा घटक पाहिजे. आपण आता चरणामध्ये आलो आहोत. चरणामधील चरणा देवीचं अति सुप्रसिद्ध मंदिर आहे. इथं काही ज्येष्ठ नागरिक आपल्या संबोधन बसलेले आहेत, काही शेतकरी आहेत आणि चरणामध्ये हा पाऊस झाला, अतिवृष्टी झाली तेव्हा ह्या भागातील काही समस्या आहेत, ज्या नागरिकांना समस्या असतील, शेतीच्या समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील, याविषयी त्यांचे काय मत आहे जाणून घ्यायचं आपल्याला. काका नमस्कार. नमस्कार. लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं नाव काय. आनंद यशवंत पाटील. बा, पावसामुळे आपल्या शेतीवर काय परिणाम झाला. शेतीचं नुकसानच होतंय ना. पाणी जास्त साठल्यामुळं पाहिजे तशा पद्धतीची पिकं येत नाहीत आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचं नुकसानच होतंय. त्याच्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेला आहे. आता एक तरी भात काढणीला आली ती पाऊस तरी पडतोय, पीक पदरात नाहीच ना मान शेतकऱ्याच्या. असं झालंय शेतकऱ्याच्या. शेतकरी आता अडचणीत आहे. शेतीच्या पाण्याच्या विषयी कसे काय. पाणी शेतीला पाणी मिळणार, शेतीला मिळणारं पाणी, शेत पिकांना मिळणारं पाणी ते व्यवस्थित आहे का. ते उन्हाळ्याचं मिळतं की व्यवस्थित. परंतु आता हे पावसाळ्यात जवळजवळ किती महिने 6-7 महिने झालं पाऊस पडतोय. 6-7 महिन्यात थोडं नुकसान शेतकऱ्याला झालंय का. शेतकऱ्याला घरातून बाहेर का शेतीत जायला जमत नाही पावसामुळं. पीक पाहिजे त्या पद्धतीचं येत नाही उष्णता नसल्यामुळं. कायमस्वरूपी पाऊस. आता पिके काढणीला आलेत. आता पिकं काढणीला आल्या तिनं काढलेली पण बाद झाली तर आणि काढायला भात सुद्धा पडलेली आहेत. सरकारकडनं काय अपेक्षा आहे. सरकारकडनं काय शेतकऱ्यांना मदत मिळावी हीच अपेक्षा आहे. आता एवढा अतिवृष्टी झाली, सरकारकडे आलत का. सरकार इकडे कोण आलेलं नाही. प्रशासकीय अधिकारी काय रस्त्यावरच फिरतात की शिवारात कुठे येतात तेव्हा ते. आता गेले 3 वर्ष इलेक्शनच नाही जिल्हा परिषद. मग 3-9-7 वर्ष झाले इलेक्शन नाही आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे. प्रशासकीय अधिकारी डांबरेवरच फिरतात, रस्त्यावरच फिरतात, दुसरीकडे कुठे जात नाही. शेतकऱ्याच्या बांधावर काही नाही. शेतकऱ्याच्या बांधावर प्रशासकीय अधिकारी यायला त्यांना पगार शासनाने इलेक्शन लागलं पाहिजे असं म्हणणं आहे.
लागलं पाहिजे. लोकप्रतिनिधी असेल तर कामं होतात का प्रशासनाच्या काळात कामं होतात? लोकप्रतिनिधी असल्यानंतर कामं होत्यात. लई काय होत नाही, पण थोड्या प्रमाणात का होणार होतात. लय होत नाही म्हणजे लई ती त्यांची स्वतःची कामं चाललेली असतात. आता म्हणजे तुम्ही बरेच उन्हाळे पावसाळे खाल्ले, बरं तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. बरं बोला. येणारा उमेदवार जेव्हा येतो आश्वासन घेऊन की आम्ही ह्याव करत त्याव करत, ते आश्वासन सगळी पूर्ण होतात. सगळे आश्वासनाची खैरातच असते. कोण आश्वासन पूर्ण करून गेलाय? कुणीच केलेलं नाही आश्वासन. आणि मग शेतकरी कर्जबाजारी आहे आता का? येणाऱ्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही काय सांगाल? शेतकरी कर्जबाजारी मग राहिला का? शेतकरी कर्जबाजारी राहणं म्हणजे हे राजकीय पुढाऱ्यांनी आश्वासन देणं, नुसतं आश्वासन देणं. आता कर्जमाफीची घोषणा केली करणार आहे, आता ती 30 जूनला केली आहे. या सगळ्या इलेक्शन झाल्यानंतर ती आहे. ते पैसे सोसायटीने भरले पण बोलत नव्हे, ते होणार. ते व्हाय पाहिजे तर लवकर हो, एवढ्या उशिरानं कशाला? आता नवीन ऊस जाणार शेतकऱ्याला, तिची कटिंग झाली तर आम्हाला काय त्यात मिळणार? मुख्यमंत्री म्हणतात अभ्यास चालू आहे. अभ्यास किती वर्षाचा करताय तुम्ही? किती दिवस करताय अभ्यास? अहो इलेक्शन खेळायचं म्हटलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास तुमचा होतो या. आणि शेतकऱ्याला पैसे द्यायचं म्हटलं की अभ्यास नाही करायला लागतोय काय? मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, झालंय, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय भरपूर केल्या. त्यांना सुद्धा मदत मिळालीच पाहिजे. तुमच्या गावाच्या कडे पण नद्या आहेत, नदीकाठच्या लोकांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय की हो. प्रशासकीय अधिकारी तिथे बघायला आले तर दाखवता येईल ना. अधिकारी रस्त्यावरून दाखवणार कोणते? पंचनामे झाले नाही, दाखवा. बघायला आले तर दाखवतील ना शेतकरी. असं आहे का नाही ते? आता येणाऱ्या ह्या निवडणुकीला काय इच्छुक उमेदवारांनी काय संदेश द्याल तुम्ही? काय संदेश द्यायचा? ती पैसे देते आणि म्हणते आता करा मतदान मोकळवा. राज्यामध्ये 3 पक्ष सरकार आहे. जिल्ह्यामध्ये काय आपल्या परिषद किंवा आपल्या कोणता कोणता मतदारसंघ येतो? ही सरोड जिल्हा परिषद. सरोड जिल्हा परिषद मध्ये सरोड मध्ये काय परिस्थिती होईल? काय आता ते कसं आहे, जो काम करणार आहे त्याला मतदान माणसं देणारच आणि तो निवडून येणार. तो काम करणारच आहे पुढच्या दृष्टिकोनातून. अशी माणसं आहेत का अजून सुधी? नाही तशाला भाग नाही. ती काम करणारी माणसं तुम्ही उभा केली पाहिजेत का नाही? तालुक्यात तुमच्या एक रोजगाराचा विषय मोठा आहे. इथल्या पोराशनी रोजगारासाठी गोकुळ शिरगाव MIDC महत्वाची बाजू आहे. नुसताच दांगा होतो MIDCचा. MIDC होती का गावात? बर. आता ती MIDC झाली म्हणजे इथली लोक आमदार खासदार काय लक्ष घालतो? आता बघूया, त्यांनी केलंय नियोजन. आमदार ह्याला येळवण जुगायला केलं तर इथं भाडळ्याच्या ह्याच्यात किंडीत केलं तर ते काय पेपर आउट नसतं झाल्यामुळे कळतच नाही ना काय चाललंय ते. सगळ्या काही गोष्टी त्यांच्याकडे चालल्या ती शासनाच्या, त्या बाहेर माहीत व्हायला पाहिजे का नाही? ती आम्ही आमचं करणार आहे, आम्ही तमकं करणार आहे. शेअरचं घेऊन गेल्या त्यांच्या ते काय झालेल्या गोष्टी. काय काय गोष्टी वन्य प्राण्यांचा म्हणलं त्रास आहे. वन्य प्राण्यांचा भयानक त्रास आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान आहे. एकीकडे पावसानं कोण नाही असं नाही. शेतकऱ्याचं वैरी लय. शेतकऱ्यासारखं वैरी कुणालाच नाही. अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात. या प्रत्येकानं दुकानदाराकडे गेलं तर पैसे दिल्याशिवाय माल देत नाही आणि त्याच्या मालाला किंमत आहे, म्हणजे छापील किंमत आहे. शेतकऱ्याच्या मालाला छापील किंमत असली म्हणजे आम्ही त्याला दिली असतो भाव. त्याच्यामुळे तो व्यापारी घेणारा पाडून मागतोय का नाही? शेतकरी अडचणीत असल्यामुळं काय पैसे कशा पद्धतीने. वन्य प्राण्यांचा विषय तर काल मोर्चा निघाला, रस्ता रोको केला संघ शिवसेनेला. बरोबर आहे की, चांगलं आहे ते. पण ते वन्य प्राण्यांचा वन विभाग लक्ष घालतोय का? काय वन विभाग लक्ष घालणार? वन्य प्राणी म्हणून शेतकऱ्याला अडीपतात आणि जर मारलं त्याला काही केलं शेतात जाऊ देत नाही म्हणतात, गुन्हे दाखल करतात. अडीपतात. आता शेतकऱ्यांना आपल्या शेतात जायचं का नाही? ते वन्य प्राणी आमच्या शेतात असल्यावर आम्ही शेतात कसं जायला सांगा बरोबर? त्यांच्या जंगलात मग तुमचं वन्य प्राणी तुमच्या हातीचे हात ठेवा. आणि आमचा एखादं जनावर तुमच्या ह्याच्यात आलं तर तुम्ही दंड आकारताय आणि तुमचा प्राणी गुन्हे दाखल करताय. आणि तुमचा प्राणी आल्यानंतर आमचं येऊन तो गप बसत नाही, तो नुकसान करतोय आमचं. हे सगळे जे प्रश्न आहेत, हे सगळे जे प्रश्न आहेत याच्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. आणि नाव घेतलं जातं शेतकऱ्यासारखा मोठा कोण नाही. इकडल्या साईडनं तरी शेतकऱ्याला मारायचं चालू आहे.
हे सगळे जे प्रश्न आहेत हे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोडवायचे असतात. मांडायला पाहिजे त्यांनी. आता ते मग आता एक तर जिल्हा परिषदेच्या निवडणूक आता लागल्यात, हे तुम्हाला संधी आहे. संधी आहे. हे तुम्ही प्रश्न म्हणू शकता हे आमच्या गेले बाबा 8 वर्ष झाले हा विषय झाला. आमचा हा प्रॉब्लेम आहे. शेतीचा असेल, वन्य प्राण्याचा असेल, आरोग्याचा असेल, एमआयडीचे असेल, रोजगाराचा असेल. तर ह्या प्रश्न मांडताना तुम्ही येणाऱ्या उमेदवारांना तेच मागायचे तोच प्रश्न तुम्हाला करतो की येताना तुम्ही येणाऱ्या निवडणुका असतील स्थानिक म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषदच्या ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहात की आपलं गटातटाचं ह्या गटाचं तसं काय असा काय विषय आहे काय? कसं होतंय, मुळात शेतकरी अडचणीत, त्या अडचणीतल्या शेतकऱ्याला गाठायचा त्याला काहीतरी देतो म्हणलं की ते ठेवतो. ते तरी काय करणार सांगा. आहे मुळातच ती अडचणी. तिथं चूल पेटायची अडचण आली आहे काय काय शेतकऱ्यांची. अशा अवस्थेत ती काहीतरी देतो म्हटलं की ती म्हणते असू दे आता आजची निदान एक आठवड्यात तरी भागलं ते जातोय त्याच्या मागणं. अशामुळे मग कुठं नुकसान होतंय सगळ्यांचं. मतदारसंघाचं नुकसान होतंय, मतदारसंघाचं नुकसान होतंय, विकास कामाचं नुकसान होतंय. ह्या सगळ्या गोष्टीकडे लोकशाही विषयी आता मतदार यादीचा घोळीचा हा विषय निघतोय. आणि तुम्हाला हा प्रश्न मुद्दा विचारतो बरोबर आहे की तुम्ही स्थानिक आणि मुळात ज्येष्ठ नागरिक तुम्हाला अभ्यास आहे मतदार यादीविषयी विरोधक असतील आमच्या ह्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात मला वाटतं मतदार यादीत काही फरक नाही असं आम्हाला वाटतंय. कारण इथं कसं आहे अटीतटीची इलेक्शन होती आणि मतदान केंद्रावर प्रत्येक मतदाराला चेक करून पाठवलं जातं, बूथवर चेक केलं जातं. त्याच्यामुळे इथं काही ती अडचण नाही. ते असेल कुठेतरी अडचण आम्हाला काय ती. सरकार राज ठाकरेंनी जवळपास 4,000 तरी ते गट्टा दाखवला पानांचा. एवढे मतदार यादी आहेत. असेल किती मतदार म्हणजे बोगस मतदार, दुबार मतदार एकीकडे करायचं. तसं दोन ठिकाणी सुद्धा करणारे लोक आहेत की इथं तसं ग्रामीण भागात चालत नाही. एकमेकाला ओळख इथं बूथवर चेक केलं जातं हाच माणूस का विधानसभेला झाला असेल, झालंय तशा पद्धतीने झालं. विधानसभेला असं झालं. आमच्या तरी मतदारसंघात तशा पद्धतीने झालं. प्रत्येक माणसाला चेक करूनच पाठवला जायचा आणि कावळेला आमच्या भागात डबल करून जातच नाही. कारण अटीतटीची इलेक्शन असते त्यामुळं मी जरी गेलो तर दुसरा कोणतरी अडवून तिथं असतोच बूथवर ओळख असते. ओळख असते. आता शहरात काय होतंय आम्हाला काय माहिती. आपल्या गावातल्या काय समस्या सध्या? आता समस्या सगळ्याच आहेत. शेती झाला विषय, आरोग्याचे असतील, पिण्याच्या पाण्याचं असेल, पिण्याच्या पाण्यात झालंय नाही. जवळजवळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जे कामं व्हायची होती अशी कोणकोणते आहेत सध्या? सावकर आमदार असल्यामुळे जवळजवळ शंका सगळ्या कामाच्या निघून गेले. ते पाण्याचं असू दे, रस्त्याचं असू दे, काही चालू आहेत, काही झालेले आहेत, काय होणार आहेत आश्वासनाच्या ह्याच्यात चालेल. काय पूल तयार आहेत का शेताकडे जाणार अशा बऱ्याच माझा माहितीचे घटक आहेत. असं असताना मग शेतकऱ्यांच्या काय अडचणी सोडवतात येतात की सोडवायला. बऱ्याच अडचणी तिने सोडवले. बऱ्याच अडचणी म्हणजे आता रस्त्याचा विषय आहे किंवा पिण्याच्या पाण्याचा विषय आहे. बऱ्याच तिने आनंद रस्ता शासनाने जी आर काढलाय. आता सावकरीच्या नादात आहेत म्हणजे तशा पद्धतीनं माप घेऊन व्यवस्थित हे करून खुल्या पाण्याकडे पानंदी करायच्या नादात आहेत. थोड्या केल्या ती थोड्या करायच्या नादात आहेत. प्रशासनाचं सहकार्य लागतं. हा प्रशासन सावकारांचं तरी सहकार्य आहे. निदान आमच्या गावाला तरी भरपूर आहे. जवळजवळ 13-14 कोटी रुपये दिले ते आमच्या गावाला या 2-4 वर्षात. कोणकोणती कामं केली? कामं काय की देवळाचं फरशीला दिल्या ती 20-25 लाख 25-30 लाख रुपये. रस्ता हा फुलं त्या पाठीमाल्या वाड्यावाली 2 फुलं तिकडे नदी शेताकडे जाणारा नदी ऊस वाहतो गेला तो आमदार फंडात दिला. अशी बरीच कामं आहेत. जिल्हा परिषदच्या माध्यमातून कामं राहिलेत. होय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमदार फंडातून कामं भरपूर झालेली आहेत. मग आता तुम्ही विकासाकडे बघून लक्ष काय ठरलेलं आहे. शेतकरी विकासाकडे बघून जो विकास करेल त्यालाच मतदान करा. जो विकास करीत नाही त्याला काय नुसता बोल बच्चन असला त्याला काय कोण मतदान देणार. अशा पद्धतीनेच होणार या इलेक्शनला. आणि तसं सावकारांनी भरपूर काम. सध्या राज्याचं सरकार शेतकऱ्यांच्या विषयी चांगल्या पद्धतीचं पॉझिटिव्ह आहे. मागल्या काळापेक्षा आता पॉझिटिव्ह आहे. मग कसं आहे शेतकरी पावसाळ्यात अडचणीत असतो त्या टायमाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी देते ती लाडकी बहीण पंतप्रधान आनंद सीधा बंद झाला की
आनंदाचा शिधा काय हो, आता तुम्हाला धान्य येतेच की सोसायटी ह्याच्यातलं राशन मिळतेच की, आनंदाचा शिधा मिळालाच पाहिजे असं काय योजना त्या क्षेत्रात उतरणाऱ्या माणसाला मिळतंय वयश्री योजना बंद होत आहे. त्या तुम्ही आम्ही शेतकऱ्यांनी त्याची माहिती घेतली पाहिजे, त्यात शिरलं पाहिजे हो. आम्ही आमच्या घरातून आम्हाला कोण आणून देईल माहितीच कोण देत नाही तर माहिती कोण इथं देणार नसल्यामुळे ते सुद्धा होत नाही का नाही? पंचायतमध्ये जरी काय योजना आली की गरीबापात्र पुसतच नाहीत हो. पुसत नाहीत गरीब. त्यांच्यात ते बोलणं चालतो. प्रशासकात असल्यामुळे तुमच्याकडे आले नाहीत. 7 वर्ष झाली इलेक्शन होऊन, 7 होय, वर्ष 7 वर्ष. 7 वर्ष झाले इलेक्शन. आमच्या गावात आमदार फंडातच पैसे जास्त आले. जिल्हा परिषद नाहीतच. जिल्हा परिषद नाहीतच पैसे, सावकारणीच पैसे जास्त खर्च केले. ते यायला जायला आता त्या सावकर माहितीचे घटक असताना स्वबळावर लढणार आहे असं म्हणतात जिल्हा परिषदेमध्ये. कोण लढणार ते की त्यांच्यात ताकद आहे तशा पद्धतीची, लोकल आहे. लोकल आहे त्यांचं, माणसात आहे ते, त्याच्यामुळे ते तशा पद्धतीने चालणारच. शाहवाडी जनता म्हणते की आमच्या तालुक्यातला पण आमदार पाहिजे असं काय? आता काम करणारा पाहिजे की नाही आमदार? मी पण म्हणतोय मी आमदार पाहिजे. मी काम करायला पाहिजे की नाही? मी कुठंतरी घरात बसायचं आमदार संधी दिली की काम करणार काय दिली तर पाठीमागे जरा तालुक्यातले पाठीमागे पार्श्वभूमी बघा की हो, मी काय काय संधी दिल्यानंतर तुम्ही काय काय केलं. रेकॉर्ड बघा. मला ज्यावेळी ग्रामपंचायत सदस्य केलं असा त्यावेळी मी काय केलं, पंचायत समिती सदस्य केलं त्यावेळी काय केलं सा, जिल्हा परिषद सदस्य केलं त्यावेळी काय केलं सा, आमदार केलं त्यावेळी काय केलं सा, केलं सा काय दाखवा की तुम्ही, काम दाखवा. असं आहे का नाही? शाहवाडी तालुका आहे की काही काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणायचं शाहवाडी पन्हाळा. होय, आता काँग्रेस कार्यकर्ते आहेत काय? मतदार शिल्लक आहे? काँग्रेसचं आहेत की शिल्लक आहेत, सगळ्या पक्षाचं जवळजवळ आहेतच. ते गटच आहे ना, तो काँग्रेसचा एक गट आहे. गटाचं गेला ना, पक्षाकडे राहिलं नाही आता. पूर्वी संजय सिंह गायकवाड काँग्रेसचे एकनिष्ठ आमदार होते. त्यांच्या काळात भरपूर कामं झाली. त्यांच्या संजय गायकवाडांच्या काळात भरपूर कामं झाली. वाड्या वस्त्यावरती लाईटी जाणं पण अजून सुद्धा दुर्गम भाग आहे की तालुक्यात. आहे 84 धनगर वाड्या येतात. 84 वाड्या वस्त्यावरती लाईटी तलाव वगैरे या पश्चिम भागात सुजलाम सुफलाम करण्याचं काम संजय गायकवाडनेच केले. तर आपण आता आलो आहे थेरगाव या गावी. हे गाव सुद्धा मोठं आहे आणि इथल्या लोकांची काय समस्या आहे, या लोकांना अतिवृष्टीमुळे काय प्रॉब्लेम झालेत का किंवा काय झालेत हे आपण जाणून घेणार आहोत. याचबरोबर यांच्या गावच्या काय समस्या आहेत की त्या सुधारणा होणं गरजेचं आहे. सुधारणा का नाव काय सांगा? रामचंद्र गणपती खोपडे. थेरगाव मध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत की जे सुधारणा होणं गरजेचं असं? सुधारणा गरजेचं तळ आहे म्हणा, हे तळ्याची किती वर्षापासून प्रॉब्लेम आहे, हे काय सुधारणा झाली पाहिजे, ही परिस्थिती बघायला पाहिजे लोकांनी. सगळे त्याचं दुर्लक्ष आहे की आता खड्डे कुठे पडते, ते नाल्या बघा साफ आहे का कुठल्या गोष्टीत, ही आता तळ बघा काय प्रॉब्लेम आहे, कसं आहे, कोणी लक्ष देत नाही. ही सुधारणा ह्याची गरजेचं आहे. हे वाटते का गावात असं वाटते का बाबा इथं असं वाटतं का? आमचं काय म्हणणं आहे, ही समस्या की तळ एक क्लिअर झालं पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे गावात. तळ्याची काय स्वच्छताकरण झालं पाहिजे, तळ्याची एक स्वच्छताकरण झालं पाहिजे. दत्त मंदिर वगैरे इथं आहे, या दत्त मंदिरा शेजारीची घाण अशी जास्त हे झालेली आहे. 1-2-3 वेळा काम झाले पण काम काय पूर्ण असं झालंच नाही तळ्याचं. तलावाचं किंवा हे जिल्हा तळ्याचं म्हणा नसेल गावातील पंचायत समितीकडे होत असं मला वाटतं. पंचायत जिल्हा परिषदेचे अधिकारी किंवा काय आले होते येऊन 1-2 वेळा काम झालंय पण ते काम काय पूर्णतः झालंच नाही. कारण गेले 3 वर्ष जिल्हा परिषद निवडणुकामध्ये सदस्यच नाही, अधिकाऱ्यांच्याकडे हा विषय आहे. मग आता अधिकारी इकडे काय एजन्सी तुम्ही गावात आले नाही, अधिकाऱ्यांनी बघितल्या नुसतं ते बघते जाते, सुधारणा काय झालेलीच नाही. खर्च करून त्याच्यावर काय उपयोग, सुधारणा काय झालेली नाही. आता मग इलेक्शन लागणार आहे जिल्हा परिषदचं. तुमची गावकऱ्यांची काय मागणी आहे तळ्यासंदर्भात? तळ्यासंदर्भात बी आहे गावची ठराविक असं रस्त्यांचे पण अजून दुरावस्थाच आहे. रस्ते पण झाली पाहिजे, नाली झाली पाहिजे, गावात सुधारणा झाली पाहिजे. आमचं काय म्हणणं आहे, गावात रस्ते बघा, रस्ते नाल्या बंद पडली, लाईन त्याची पण नाही, पेजर पाण्याची लाईन बंद पडली, ते पण मार्गी लागलं पाहिजे. हे पाहिजे. पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पिण्याचं पाणी आहे पण ही नवीन एक स्कीम आली आहे, त्या स्कीमचं काय आपली अजून काय काय कागदपत्र असेल नाही तर काही असेल पूर्तता झालीच नाही आणि ती स्कीम मध्येच थांबली आहे. आता जेव्हा इकडचे आता जिल्हा परिषदचे जेव्हा उमेदवार फिरायला येतील इकडे की बाबा आम्ही तुमच्या गावाचा जो मुद्दा आहे हा तुम्ही त्यांच्यासमोर मांडणार की ज्यावेळी फिरायला येतील ती मतदानाच्या वेळी
त्यावेळी आम्ही बोलणार की त्यांना अशी अशी समस्या आहे, तळ्याची समस्या आहे, पाईपलाईनची आहे, अशी बोलणार की आम्ही त्यांना. आम्हाला त्यांना मत द्यायचे म्हणजे आम्हाला त्याची आम्ही कामं झाली पाहिजे आम्ही म्हणणार. आमचं काम आहे म्हणजे आता त्याला निवडून द्यायचं म्हणजे कारण काय माहिती का, आमची गावची तर नाही झाली पाहिजे. येऊन जाऊन नसतो फेकत नाही आमचा असा एक विषय आहे. शेतीचे तुमचं नाव काय? राजेंद्र सर्जेराव तोंडले. आपण शेतकरी शेताच्या संदर्भात आता गेले मे पासून पाऊस चालू आहे. अतिवृष्टीचं काय पंचनामा वगैरे झाले? पंचनामा झाले पण ते काही भरपाई मिळालेलं नाही. शेतीचे रासायनिक खतं, औषधं, कीटकनाशक यांचे दर जास्त झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शेती परवडत नाही. ऊसाला पण दर 4,000 तर मिळायला पाहिजे. ऊस दर आंदोलन आता चालू आहे. ऊस दर आंदोलन आहे पण मग कारखाना चालूच आहे, कोण ऐकत नाही. शावडी शेतकऱ्यांचं शावडी शेतकरी संघटना कमी प्रमाणातच आहे. किती क्षेत्र आहे ऊसाचे शावडी? सजे भरपूर तरी 10,000 ते 15,000. किती दर आहे आता? उद्या साखर पूर्ण कारखाना दर काय गेल्या वर्षीचा 3200 आहे. चालूचा काही जाहीर केला? चालूचा काय जाहीर केला? शेतकऱ्यांना तुमची काय मागणी आहे? दराच्या संदर्भात म्हणजे 4,000 रुपये तरी सरासरी दिला पाहिजे. आताची खताचे दर वाढलेत आणि ऊसाचे दर काय वाढलेच नाही. साखरेचे दर वाढलेले आहेत. ऊसाचा दर काय वाढले? 10-26 फरक आहे म्हणजे 2,000 रुपये फरी आहेत. त्यामुळे आता ऊसाचा दर हे वाढलाच पाहिजे संकेत जरा. आता निवडणुका लागणार आहेत, नेते मंडळी तुमच्याकडे येतील. शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम्स आहे म्हणजे काय समस्या आहेत? गेले 5-6 महिने पाऊस आहे, पेरणीच्या वेळेस पाऊस आला, काढणीच्या वेळेस पाऊस आहे, भात शेतीचं नुकसान झालंय, ऊसाचं शिक्षण झालंय, ऊसाचं नुकसान झालं. तर काय आहे अशा वेळेस त्या नेत्यांना तुम्ही काय मागणी काय आम्हाला शेतकरी ऊसासाठी हमी भाव मिळाला पाहिजे अशी मागणी करणार. कोणती पिकं होतात? म्हणजे पिकं काय ऊस आहे, भाजीपाला वगैरे? ऊस आहे, भात आहे, मका आहे. भाजीपाला होते का? भाजीपाला पण आहे बऱ्यापैकी. भाजीपाल्याचा दर आहेत का? भाजीपाल्याचा दर पण बरोबर नाही. भात आता पावसामुळे शेतकऱ्यांनी काढले ते भाताना कोंब आलेला आहे. भाताना कोंब आलतंय, पिंजरे कुजले होते आणि साहेब शासनानं त्याला सोसायटीना ती दिली नाही. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना जे अनुदान देतो म्हणून सांगितलं 50,000 रुपये ती मिळालं नाही. काही शेतकऱ्याशी मिळालं, काही शेतकऱ्याशी मिळालंच नाही. असे परिणाम सध्याचं राज्य शासन असेल किंवा प्रशासन असेल, प्रशासनाकडे सत्ता आहे, हा कारभार चांगला आहे का? काय वाटत तुम्हाला? कसा चांगला म्हणायचा? आता सगळी फसवेगिरीने चालू आहे सगळं. कुठलं आता ही प्रोत्साहन देतो म्हणून सांगितलं 50,000 रुपये 2 वर्ष झालं, काही ठराविक लोकांनी मिळालं, काही लोकांनी मिळालंच नाही. त्याच्यावर काही विचारच झाला नाही. तर आता कर्जमाफी चालू केली तिने. कर्जमाफीची बी शासन तारखेवर तारखाच देते आता फक्त. म्हणजे आता कुठलं सरकारचं काय ठरवायचं म्हणजे असं हे आहे असं कसं ठरवं? मतदान करताना तुम्ही आता ह्या कुठल्या मुद्द्यावर मतदान करता? आता काय मतदान आपलं करायचं आता स्थानिकचे लोक सांगतात तशा पद्धतीने करणंच भाग पडतं. नाही हे मुद्दे महत्वाचे नाहीत का? मग शेती हो हे महत्वाचंच आहेत की. औषध हे आता तणनाशकाच्या वगैरे भयानक किमती वाढल्या, खताची किमती वाढल्या आणि आता शेतकऱ्यांचं सोयाबीनला कोंब आलं, सोयाबीन बुडून मेलं, असे ठराविक वस्तू खराबच झाले. भाताला आता कोंब येऊन भात खराब झाले. जिल्ह्यामध्ये मुलांना आता सोयाबीनचं दर बघा आता किती वर्ष 5 ते 7 वर्ष झाले काही दर वाढलंच नाही. सरासरी 3,500-4,000 रुपये दरम्यान चालूच आहे. याच्यावरती काही सोयाबीनचा दर वाढला नाही. तेलाचे दर बाकी खालवर होऊ शकते. तेलाचे दर वाढते. तर शावडी तालुक्यातून आपण 2-3 गावांचा आढावा घेतला. या गावातील युवक असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, शेतकरी असेल किंवा वृद्ध लोक असतील, यांना येणाऱ्या निवडणुका असतील किंवा राज्य सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की इथं सुधारणा होणे गरजेचं आहे. शेतीविषयी बी बियाणे असतील, खते असतील, जो काय अतिवृष्टीमुळे नुकसान झाले पिकांचं, त्या पिकांच्या नुकसानी संदर्भात त्यांना दिलासा मिळणं आवश्यक आहे, अशी यातल्या शेतकऱ्यांची भूमिका आहे. आणि असं असताना येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने जे काही इच्छुक उमेदवार येतील त्यांनी या गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने बघण्याचं पाहिलं पाहिजे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले.
पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस, पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.